नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहात. पण मतदारांना काय वाटतं? आता पुढच्या महिन्यामध्ये येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हे व्हिडिओज मी प्रसारित करत आहे. माझे विचार, माझ्या मनामध्ये असणारी तळमळ ही व्यक्त करण्यासाठी हे रेकॉर्डिंग करणं आणि माझ्या समविचारी मित्रांना पाठवणं, याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही. आणि त्या मित्रांनी आणखीन प्रबोधनपर इतर लोकांना ते फॉरवर्ड करणं आणि त्यांचं प्रबोधन होतंय का, ते कन्व्हिन्स होऊ शकतायत का, किंवा हे योग्य आहे का, हे बघण्यासाठी इतरांना पाठवणं, एवढीच माझी याच्या मागची तळमळ आणि इच्छा आहे. आज आपण विचार करूया की या 5 वर्षांची कारकीर्द सरकारची एकंदरीत कशी राहील. तर खरं सांगू का मित्रांनो, या 5 वर्षाची म्हणजे 2019 पासून 2024 पर्यंतची कारकीर्द जी आहे, विशेषतः गृह विभागाची, ही महाराष्ट्राची निराशाजनकच राहिलेली आहे. याची सुरुवात जिथून झाली तो पॉइंट आपण सुरू करूया. अडीच वर्ष बरोबर 2 वेगवेगळी सरकार झाली. पहिल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पक्षाला किंवा ज्या युतीला, आघाडीला मतदारांनी होय आम्हाला यांचं सरकार पाहिजे म्हणून ज्यांना निवडून दिलं ते होतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. या 2 पक्षाच्या उमेदवारांना लोकांनी निवडून दिले की होय, ही तुम्ही मेजॉरिटी घ्या आणि तुम्ही सरकार स्थापन करा. आणि आम्हालाही तसंच वाटलं होतं की हे आता जाऊन सरकार स्थापन करतील. पण हा भलताच प्रयोग बघायला मिळाला. नंतर उद्धव ठाकरे पवारसाहेबांकडे गेले. मग पवारसाहेबांनी काय सांगितलं आणि त्याच्यापुढे मग देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलाखतींमध्ये वारंवार सांगतात, मी फोन केला, माझा उचललाच नाही. आणि उद्धव ठाकरे सांगतात, मला अमित शहांनी वचन दिलं होतं बंद दरवाजा. आणि ते आता ऐकून ते जुना झाला विषय, म्हणजे त्या विषयाला खरं तर काही अर्थच नाहीये. त्यांनी वचन दिलं आणि काही दिलं आणि कोणी मोडलं तरी सुद्धा जी तुमच्या विचारसरणीवर तुमच्या वडिलांनी त्या ज्या पक्षाची स्थापना केली, मुळात त्या विषयाला तिलांजली अमित शहा काय किंवा देवेंद्र फडणवीस काय, तुमच्या दृष्टीने फडतूस माणसं आहेत नाही. अशा फडतूस माणसांसाठी तुमच्या वडिलांसारख्या एवढ्या महान विचाराच्या व्यक्तीच्या विचारांना तिलांजली देणं हे कितपत योग्य आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस फडतूस आहे, ठीक आहे, पण आपल्या वडिलांच्या विचारांचं काय, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. वडिलांना मी वचन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल. मग वडिलांना करायचं तर वडील स्वतःच झाले असते मुख्यमंत्री. करेल म्हणजे मी पक्ष चालवेल. शिवसेनेची रचनाच मुळात अशी होती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जशी रचना आहे की तुम्ही तिथं फक्त ट्रेनिंग घ्यायचं आणि समाजसेवेचंच काम करायचं, बाकीचं राजकारण आणि उभं राहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ते सोडून पक्षामध्ये जा किंवा उमेदवारी तुमची बाहेर जाहीर करा. त्याच्या प्रचाराला तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव नाही. तसं शिवसेनेचं हे जे अधिकारपद जे होतं हे बाळासाहेब ठाकरेंकडे होतं. बाळासाहेब ठाकरेंकडे तर आम्ही इतकं जीवापाड प्रेम करायचो की बाळासाहेब ठाकरेंची त्यावेळेस मी कोल्हापूरमध्ये शिकायला होतो. बाळासाहेब ठाकरेंची भाषणं त्यावेळेस गांधी मैदानावर व्हायची. काय अफाट वैखरी त्या माणसाची, अफाट विद्वत्ता, प्रचंड शब्दावरच शब्द फेक अफाट, शब्द सामर्थ्य जबरदस्त, समृद्ध भाषेमध्ये शिव्या द्याव्या त्या सुद्धा बाळासाहेबांनीच द्याव्या अशी कमांड होती त्या माणसाची. ती कमांड तर गेलीच आणि हे वेगळं चित्र आम्हाला बघायला मिळालं. त्याच्यामध्ये काय झालं की मग दुर्दैवानं नंतर जे गृहमंत्री झाले, कारण ह्या 5 वर्षाचं अवलोकन करताना पहिले जी अवलोकन करायचं ते गृह विभाग काय करतो, कारण तो प्रमुख विभाग मानला जातो राज्याच्या दृष्टीनं किंवा देशाच्या दृष्टीनं सुद्धा. पहिले जे गृहमंत्री झाले त्यांच्या काळामध्ये आणि उद्धवजींच्या काळामध्ये दुर्दैवानं सगळ्या जगावरच ते कोरोनाचं संकट आलं. आणि त्या संकटामध्ये वाधवांसारखा जो एक वॉन्टेड याच्यामध्ये पैशाच्या हेराफेरीमध्ये वाधवान परिवाराला ज्या प्रकारे अगदी पोलीस कॉन्व्हॉयमध्ये मुंबईतून महाबळेश्वरला गाड्या, स्पेशल गाड्यांनी नेऊन सोडलं, केवढं मोठं कार्य, गृह विभागाचं केवढं मोठं कार्य.
तो अभिनेता मारला गेला, काय नाव त्याचं, सुशांत सिंग राजपूत. त्याच्या खोलीचं अगदी रंगकाम, फ्लॅटचं रंगकाम असेल सगळं करून चकाचक. संशयाला तिथे वाव राहिलाच ना. अनेकांनी त्याच्यावर व्हिडिओज बनवलेले आहेत की त्या फॅन पासून त्या बेडचं अंतर फार कमी होतं वगैरे वगैरे. दिशा सालियांचा मृत्यू झाला, जाऊ दे, तो खूप मोठा विषय आहे. सगळ्यात मनाला लागणारी आणि हृदयद्रावक जी घटना जी घडली ना, जी अगदी डोळ्यादेखत घडली, कारण ती टीव्हीवर दाखवली गेली, ती घडताना आम्हाला टीव्हीवर बघायला मिळाली, ती म्हणजे पालघरमध्ये झालेली साधूंची हत्या. निरपराध साधू होते हो, अक्षरशः असा हृदयाला पीळ पडल्यासारखं होतं ते. अजूनही ते व्हिडिओज आहेत युट्यूबवर. पोलीस ज्याच्याकडे मदतीसाठी याचना म्हणून त्या साधूनं हात पकडलेला होता हो त्या माणसानं की मला सुरक्षित करा. अहो, सरळ कोंडून त्या पोलिसानं त्या खोलीला कुलूप घातलं असतं आणि रिव्हॉल्वर किंवा काय असेल बंदूक त्याच्याकडची रोखली असती ना, तरी सुद्धा समाज पळाला असता. हवेत गोळीबार केला असता तरी समाज पळाला असता. मदत मागितली असती पुढचा फोर्स तरी सुद्धा समाज पळाला असता. त्या दारात जर ते दोघं पोलीस उभे राहिले असते ना तरी लोकांची हिंमत नव्हती. पण अक्षरशः मृत्यूच्या दाढेमध्ये तुम्ही त्या साधूंनाचा हात तो सोडून देतोय, पोलीस असा झटकून टाकतोय हात, सोड बाबा मला एकदा, मर तुझं तू. आणि लोकांनी ज्या प्रकारे दगडानं ठेचून मारलं त्यांना, अरे रे. तो एक तर तो साधू असा 2 पायावर बसलेला दाखवलाय बघा, अजून त्याचा चेहरा डोळ्यासमोरून जातो. तो याचना करतो, त्यावर नका मारू, मी साधू आहे. त्याच्या डोक्यात मरत नाही म्हणून डोक्यात काठीनं मोठा रॉड मारून तुम्ही मारून टाकताय माणसाला. अजूनही हे सगळं अंगावर काटा येतो हा प्रसंग आठवला तर. फार वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. हे साधू मरायला नको होते. ते दुसरे एक तुम्ही त्या गृहमंत्र्यांनी जे त्यांच्या हस्तकांकरवी ते 100 कोटी जमा करा दर महिन्याला का आठवड्याला, त्याच्यासाठी त्या उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर गाडी बॉम्बस्फोट, ते स्फोटकं भरून गाडी काय ठेवली आणि काय काय ते वसुलीचं. मग त्याचे जे SP की IG होते, मग त्यांनी ते शपथपत्रावर खुलासा केला की मला हे मंत्री सांगत होते करायला. हे मंत्रीच मला सांगत होते की हे पैसे जमा करा. त्यांनी शपथपत्र केले, ऍफिडेव्हिट केलेले. त्यामुळे ही अतिशय निराशाजनक 2.5 वर्ष होती आणि पुढची 2.5 वर्ष सुद्धा तेवढीच निराशाजनक आहे. काही फार मोठा फरक नाही. कारण काय झालं, एकंदरीत हा सगळाच खेळ जो ज्येष्ठ नेत्यांनी मांडला ना सगळा, त्याच्यामध्ये या सरकारी यंत्रणेला तुमचं धाकच नाही राहिला, पोलिसांनाही धाक नाही राहिला. कारण त्यांना माहिती की काय, आज हा मंत्री आज सकाळी ह्या गटात आहे तर उद्या रात्री तो दुसऱ्या पक्षात गेलेला असेल. त्यामुळं आपला मंत्री सुद्धा बदलणार आहे, त्यामुळे आपलं कोणच काही वाकडं करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये ती पोर्शे कारची घटना घडली. पोलिसांनी त्या गुन्हेगार मुलाला, दारू पिऊन टाईट असलेल्या मुलाला भूक लागली म्हणून त्याच्या आई वडील एवढे कासावीस झाले, आईला अश्रू आवरेनात तर पिझ्झा ऑर्डर केला, पिझ्झा आणून दिला, बळा खा, पेप्सी पी, पिझ्झा खा, काय त्रास करून घेऊ नको. आणि पुढे त्या मुलाला ते निबंध लिहा. अहो, तुम्ही आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची चेष्टा करताय. पोलिसांना थोडी तरी शरम वाटायला पाहिजे होती देवेंद्रजी, की आपण काय करतोय. ज्याला आरोपी म्हणून आपल्याकडे आणून उभं केलंय त्याला आपण अशा प्रकारे ट्रीटमेंट देतोय 5 स्टार. आम्हाला दुःख होतं या सगळ्या गोष्टींचं. कोयता गँग, कुणी मुलं, आणि का सोडलं तर अल्पवयीन, 5 मुलांपैकी 3 अल्पवयीन मुलं होती. सारखा टीव्हीवर व्हिडिओ, कुठं बाणेरमध्ये, धानोरीमध्ये, वडगाव शेरीमध्ये, हडपसरमध्ये, कोंढव्यामध्ये, नऱ्यामध्ये, पुण्यासारख्या अगदी आत नवी पेठ सारख्या भागामध्ये कोयता गँगचा उद्रेक. कोयता गँगनं गाड्या फोडल्या, कोयते घेऊन एवढी मोठमोठी वेपन्स घेऊन मुलं फिरतायत, बिनधास्त फिरतायत. पोलिसांचा धाक का नाही? का नाही पोलिसांचा धाक?
आमच्याकडे सासवडला अजूनही, मी लहान होतो त्या काळामध्ये, जाफरभाई म्हणून एक पोलीस इन्स्पेक्टर होते. जाफरभाई चळाचळा कापायचे. जाफरभाईचं नाव काढलं की चळाचळा कापत होते लोक. सगळ्या गुंडांवर दहशत होती त्या माणसाची. उचलायचा आणि आपटायचा धरून बेदम ठोकायचा, डायरेक्ट 3rd डिग्री. जाफरभाई नावाची दहशत होती लोकांमध्ये. याला म्हणतात पोलीस अधिकारी. अधिकाऱ्यांना तुमचं हे सारखी मंत्रिमंडळ सारखी बदलणं आणि सारखी खाती वर खाली खाली वर, ह्या सगळ्या, आणि तुमच्याच दिवसभर त्या चॅनलवर चालू असणाऱ्या शिवीगाळ बघून ना यांना कुठला धाक राहिला नाही. आणि तेच सगळं पर्क्युलेशन होत होत खाली समाजापर्यंत पोहोचलं. त्यामुळे लोकांना पण धाक नाही राहिला. ती फर्ग्युसन कॉलेज रोडला त्या हॉटेलवर रेव पार्टीवर केलं पोलिसांनी, मुलं पकडली. सगळी मोठ्या मोठ्या लोकांची मुलं ड्रग्ज घेतायत, अफीम घेतायत, चरस सगळं मिळतंय. मॉलमध्ये ती एक व्हिडिओ आली, ती मुली त्या टॉयलेटच्या कमोडचं झाकणावर असं ती पावडर टाकून त्याने ओढतायत. इतकी मुबलक ड्रग्ज उपलब्ध होत आहेत पुण्यामध्ये सहज. एक्स्टसी नावाची एक टॅबलेट आहे. ती एक्स्टसी नावाची टॅबलेट पुण्यामध्ये बहुसंख्य झोपडपट्टी एरियामध्ये मिळते. अशी अगदी अल्पवयीन मुलं अशी तोंडात ती चिकटवतात टाळ्याला. 3-4 दिवस ती गुंगीमध्ये असतात. त्या एक्स्टसी टॅबलेटचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना उन्मादावस्था तयार होते. उन्माद म्हणजे आपण अतिशय एनर्जी येते, प्रचंड एक प्रकारची नशा येते आणि आपण काय करतो याचं भान नसतं. मग आपण कोयता घेऊन फिरतोय आणि मग आपल्या दादानं भाऊनं सांगितलं, भाईनं सांगितलं म्हणून ह्या गाडीला फोडतोय, त्याचं दरवाजा तोडतोय. त्यांना काही देणं घेणं राहत नाही. पूर्ण कॉन्टॅक्ट तुटून जातो समाजाशी. या कोयता गँगनी दहशत, ज्या काही अपहरणाच्या घटना घडत आहेत, ज्या काही बलात्काराच्या घटना घडतात किंवा अल्पवयीन म्हणजे पॉस्को कायद्याचा वापर करावी लागू शकेल असे जे गुन्हे घडत आहेत, याचं कारण हेच आहे की तुम्ही इतकी जी इन्स्टॅबिलिटी राज्यामध्ये निर्माण केली ना, त्याच्यामुळं पोलिसांना कुठलाच धाक नाही राहिला. पोलिसांना राहिला नाही. त्यामुळं अशा प्रकारचे उद्योग करणारी जी माणसं आहेत आणि त्यांनाही आम्हाला दिसतच ना समोर, तुम्ही काय देवे लावता तेव्हा आम्ही काळजी करायची. प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात हाच विचार येतो ना, तुम्ही काय मोठं करणार आहे, तुमचंच नाही धड, तुमचंच खुर्ची नाही जागेवर, तुम्ही आमचं काय वाकडं करणार आहे. याच्यामधून समाज विकृतीकडे झुकायला लागला आणि त्या विकृतीमुळं सगळं समाजमन गढूळ होऊन गेलं. एवढीच परिणिती या 5 वर्षांची म्हणावी लागेल. परंतु हे का झालं, एकतर ते ज्यांनी केलं, सुरुवात जिथून झाली त्याचा बदला म्हणून ती प्रतिक्रिया होती. देवेंद्र फडणवीसांनी, त्यांना तशी काही आवश्यकता नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एकदा शिवसेना गट त्यांच्याकडे येऊन मिळाला. उद्धव ठाकरेंचं पितळ उघडं पाडून त्यांच्या बरोबर असणारे आमदार सगळे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले आणि राजकारणातलं चाणक्य ज्यांना समजलं जातं अशा शरद पवारांचं सुद्धा घर मी फोडू शकतो, त्यांचा सुद्धा पक्ष मी फोडू शकतो आणि त्यांनाही मी अद्दल घडवू शकतो, हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं. आणि बदलाच घेतला तो की तुम्ही माझ्या होऊ घातलेल्या सरकारची वाट लावली ना, मी पण तुमच्या पक्षाची वाट लावतो की नाही बघा, म्हणून केलेली ही प्रतिक्रिया आहे. आणि आता परत मग आम्हाला सहानुभूती वगैरे काहीच नसते. त्यानिमित्तानं महाराष्ट्राला अजितदादा पवारांसारखा आता एक स्वतंत्र नेता मिळाला की जो स्वतःच त्या पक्षाचा अध्यक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र असा, ताकदवान, सक्षम, निर्णयक्षम, हुशार, चाणाक्ष, भविष्याचा वेध घेणारा असा एक बुद्धिवान नेता त्याच्यामुळे महाराष्ट्राला मिळाला. जसं लॉकडाऊनच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आली आणि खरोखर वर्क फ्रॉम होम हे तिथून पुढे सुद्धा चालू राहिलं आणि त्याच्यामुळं प्रदूषण कमी व्हायला मदत झाली, कारण घरी बसून तुम्ही ते बरोबर कंपनीमध्ये काम करून घेता. तसंच मोबाईलवर शिकवता येऊ शकतं. मोबाईलवर आम्ही सकाळी योगाचे क्लासेस लावले, तो बोथरा म्हणून मोबाईलवर क्लासेस सुरू झाले. मोबाईलवर मुलांच्या शिक्षणाचे, ज्यांचं कॉलेज नाही त्यांना कुठलाही विषय असेल त्या विषयाचं लेक्चर त्यांना मोबाईलवर पाहता येऊ लागलं, युट्यूबवर पाहता येऊ लागलं. ही जशी क्रांती झाली तशीच ती क्रांती म्हणावी लागेल की अजितदादा पवार
यांच्यासारखा एक विद्वान उपमुख्यमंत्री आपल्याला बघायला मिळाला. त्या फुटीमध्ये आणखीन एक फायदा झाला, जे नाव मी घ्यायला पाहिजे होतं मागच्याच एपिसोड्समध्ये. दीपक केसरकर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते. किती सभ्य वाटतो माणूस, किती सभ्यता आहे बोलण्यामध्ये, किती आदरभाव आहे त्या माणसाच्या बोलण्यामध्ये, किती नम्रता आहे त्या माणसाच्या बोलण्यामध्ये. हा खरा राजकीय नेता वाटतो, की जिथं माणूस राजकीय नेता म्हणजे जिथं माणसानं आशेनं आश्रयाला ज्याच्यात जावं, ज्याचा हात हातात धरून रडावं, ज्याच्याकडून सांत्वन करून घ्यावं, असा मायेचा हात ठेवू शकेल असा माणूस, असे आमदार जे आदरणीय दीपकराव केसरकर. मला खूप नितांत आदर वाटतो. मी त्यांना भेटलेलो नाही कधी, परंतु जे त्यांचं बघतो ना बोलणं, असा प्रवक्ता एक मिळाला महाराष्ट्राला आणि अजितदादांचा फायदा झाला. बाकी कामगिरीमध्ये गृह विभागाच्या फारसं आशादायक असं काहीच घडलेलं नाहीये दुर्दैवाने. त्यामुळे आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये निदान मोदीजी आणि अमित शहा यांच्या कामगिरीवर मुद्दाम लक्ष ठेवा. त्याचा फायदा तुम्हाला सांगतो की जगभरामध्ये जी आक्रमणं होत आहे, युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे, इस्रायलचं मोसाद असताना सुद्धा पॅलेस्टाईन मधून डायरेक्ट ह्यानं छोट्या एअरक्राफ्ट किंवा ग्लायडर्स घेऊन लोक अतिरेकी उतरले. तसं ह्या 2 मंत्र्यांच्या म्हणजे पंतप्रधान आणि शहा, अमितभाई शहा यांच्या देखरेखीखाली आपण आहोत. त्याच्यामुळे रॉ आणि IB ह्या ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्या 24 तास हाय अलर्ट मोडवर काम करतात आणि त्याच्यामुळे कुठलंही पेनिट्रेशन भारतामध्ये झालेलं नाही आहे. ही जमेची बाजू लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी अमित शहा आणि मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठीच आपल्याला निर्णय घेणं आजच्या घडीला क्रमप्राप्त आहे. नमस्कार.